मुलांचं अजून एकदा स्वागत मी करतो आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. याच्या अगोदरती आपण पाहिलेलं होतं की डोबेरायनर चित्रके, न्यूलँड्स चेस्टके, मेंडेलिव्हचा जो तक्ता होता तो आपण पाहिलेला होता. त्याची मांडणी कशी अणुवस्तुमानांकाची चढत्या क्रमाने केलेली होती याचा देखील आपण अभ्यास केलेला होता. आता आपल्याला आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय हे पण आपण पाहिलेलं होतं. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण पाहिलं मूलद्रव्यांची जी मांडणी आहे त्या अणुअंकाची चढत्या क्रमाने केलेली होती. त्याच्या अगोदर जी केलेली होती मांडणी ती सगळी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केलेली होती. त्या काळात ज्ञात असणाऱ्या मूलद्रव्यांना जेवढी मूलद्रव्य माहिती होती त्यांचे अणुवस्तुमान त्या काळातले. आणि त्याच्यानंतर हेनरी मोसलेने आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती केली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे क्ष किरण नलिका जी आहे त्याच्या साह्याने त्याने त्याच्या काळामध्ये ज्ञात नसणाऱ्या मूलद्रव्यांचे अणुअंक जे आहेत ते शोधून काढले. त्याच्यामध्ये त्याने असं शोधलं की इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर केंद्रकाचा शोध लागला आणि केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, धनप्रभार असतात आणि धनप्रभाशी निगडीत असे प्रोटॉन्स असतात. आणि मग प्रोटॉन हाच अणुअंकाशी निगडीत असा एक घटक आहे आणि अणुअंकाच्या आधारे आपल्याला ती मांडणी जी आहे मूलद्रव्यांची मांडणी ती आपल्याला चढत्या क्रमाने करायची असं त्यांना हेनरी मोसलेला सुचलं. आणि अशा पद्धतीने प्रत्येक मूलद्रव्यांचा अणुअंक जो आहे तो त्याने शोधून काढला. त्याला त्यात यश मिळालं आणि त्याने सगळ्या मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती अणुअंकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी आधुनिक आवर्त सारणीमध्ये केली. आपण काल पाहिलं की त्याची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आपण पाहिलं की 7 आवर्त आहेत, आडव्या ओळी आहेत आणि त्याचबरोबर 18 उभे स्तंभ आहेत. त्यांना गण असं संबोधलेलं होतं. त्याच्यानंतर 4 खंड होते, SPDF नावाचे 4 खंड होते. त्याचबरोबर खालच्या बाजूला 2 आडव्या ओळी होत्या. त्यांना लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज किंवा श्रेणी असं आपण संबोधलेलं होतं. त्यांना एक वेगळी जागा जी आहे ती त्याच्यामध्ये दिली गेलेली होती. तर अशा प्रकारे आपल्याला त्या रचनेमध्ये आपण पाहिलं. आता हे सगळे मूलद्रव्यांची जी मांडणी केली ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हा भाग खूप महत्वाचा त्याच्यामध्ये आहे, तो आपल्याला बघायचा. आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हा एक भाग आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर गण व इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. गण म्हणजे उभ्या ओळी, 18 ज्या उभ्या ओळी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपनाचा आणि त्याचा काय संबंध आहे तो पण आपल्याला बघायचा. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन गणामध्ये कशा पद्धतीने बदलतं, त्याच्यामध्ये काय काय फरक होतो हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचंय. त्याच्यानंतर आपल्याला आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. जसं उभ्या ओळीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तसंच आडव्या ओळींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहायचंय. आडव्या ज्या ओळी आहेत 7 आणि खाली 2 त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कशा पद्धतीने बदलतं आणि त्याच्या आधारे त्यांचे जे गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म, एखादा गुणधर्म घेतला किंवा भौतिक गुणधर्म, तो जर गुणधर्म घेतला तर त्या गुणधर्मामध्ये कशा पद्धतीची फारकत, कशा प्रकारचा बदल तो आपल्याला दिसतो हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतंय. तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आज तासाने आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपल्याला बघायचं. आता हा शब्द इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, इलेक्ट्रॉन स्वरूपन आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हा शब्द तुम्ही पाहायला न गेला. एखाद्या मूलद्रव्यांचा अणुअंक माहिती असेल तर आपल्याला त्या अणुअंकानुसार आपल्याला अणुअंक म्हणजे काय दर्शवतो, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक काय दर्शवतो. समजा एक मूलद्रव्य X ZA बरोबर आहे. Z म्हणजे काय, अणुअंक बरोबर आहे. Z हा अणुअंक असेल आणि त्याचबरोबर हा जो असेल तो अणुवस्तुमानांक. आता Z म्हणजे प्रोटॉनची, Z म्हणजे काय, Z म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर आहे. आणि अणुवस्तुमानांक काय, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. ए म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रॉनची आणि प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आता ही दोन्ही संख्या सारखीच असते, मग आपण एका कुठला तरी घेऊया. तर अशा पद्धतीने त्याचा अणुअंक आपण सुरुवातीला शोधतो त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण आपण लिहितो. समजा ऑक्सिजन,
ऑक्सिजन, त्याचा अणुअंक आहे 16. अणुअंक ऑक्सिजनचा जो आहे तो अणुअंक आहे तो 8 आहे आणि अणुवस्तुमानांक 16 आहे. बरोबर आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपण कसं लिहितो, त्याचं स्वरूपन लिहित असताना आपण असं लिहितो 8 आहेत, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 असतील. पहिल्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 2 असेल, त्याच्यानंतर उरले किती 6, 2 6. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. हे झालं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं होतं. 9वीला हा जो अभ्यास आहे तो झालेला होता तुमचा, त्याच्यामुळे मी काय बोलत नाहीये. आणि अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कशा पद्धतीने आवर्तामध्ये अनेक गणामध्ये कशा पद्धतीने होतं ही चर्चा आपल्याला करायची. फक्त मी अजून एकदा तुम्हाला फक्त आठवण करून दिली. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणजेच इलेक्ट्रॉनचं वितरण वेगवेगळ्या विविध कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे फिरत असतात केंद्रकाच्या भोवती एखाद्या मूलद्रव्यांच्या अणूच्या, ते फिरत असताना त्यांचं जे वास्तव्य आहे ते पहिल्या कक्षेमध्ये कसं असतं, 2 असतात. दुसऱ्यामध्ये किती आहे, 8 असतात. तिसऱ्यामध्ये किती आहे, 18 असतात. तर हे जे आहे, हिची जी मांडणी आहे ती कशा पद्धतीने होते ते आपल्याला या इलेक्ट्रॉनिक स्वरूपनाच्या आधारे आपल्याला करायचंय. तर आपल्याला विचार करायचा गण आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. गण आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कशा पद्धतीने होतं ते आपल्याला बघायचंय. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन व गण. बरोबर आहे. आता आपल्याला काही मूलद्रव्ये घ्यायची आहेत आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपल्याला विचारात घ्यायचंय. पहिल्यांदा आपण काय करूया, काही ठराविक मूलद्रव्ये घेऊया की जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल. पहिला गण घेऊया. पहिला गण, त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर लिथियम आहे, सोडियम आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे. बरोबर. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. पान नंबर तुम्हाला पुस्तकामध्ये देखील दिलाय. पान नंबर 23 वरती, एक तक्ता दिलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की कशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता हायड्रोजनचा जो अणुअंक आहे तो 1 आहे, लिथियमचा 3 आहे, सोडियमचा 11 आहे, पोटॅशियमचा 19 आहे. बरोबर. तर हे अणुअंक, हे मूलद्रव्यांची संज्ञा आहे, हा अणुअंक आहे. त्याच्यात तळाशी लिहिलेला जो आहे तो अणुअंक आहे. त्या अणुअंकानुसार आपल्याला इलेक्ट्रॉनचं वितरण करायचं, म्हणजे इलेक्ट्रॉनिकचं स्वरूप, इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला लिहायचंय पहिल्या गणामधलं. आता ह्याचं एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ती पहिल्या कक्षेमध्येच असेल, त्यालाच आपण ड्युप्लेट म्हणतो, द्विक. त्याच्यानंतर लिथियम आहे, लिथियमचा अणुअंक 3 आहे म्हणजे 2 आणि उरलेला 1 हा पुढच्या कक्षामध्ये. सोडियम आहे, त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेत 2 असतील, पुढे राहिले 10 राहिले, त्यातले 8 दुसऱ्या कक्षेमध्ये, उरले किती तर उरला 1. त्याच्यानंतर पोटॅशियम आहे, पोटॅशियमचा पहिल्या कक्षेत 2 असतील, नंतर 8 असतील, त्याच्यानंतर उरले परत किती उरले, 9 उरले, त्यातले परत 8 आणि नंतर 1. तर अशा पद्धतीने त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जे आहे त्या पहिल्या गणातील मूलद्रव्यांच्या बाबतीत ते आपण लिहिलेलं आहे. जर त्याचा जर नीट विचार केला तर आपल्याला काय पाहायला मिळतं बघा, इथं एक कवच आहे, एकच कवच आहे, इथं 2 कवच आहेत, इथं 3 कवच आहेत, 3 वेगवेगळ्या ऊर्जा पातळी आहेत. बरोबर आहे. 3 पातळी आहेत. त्याच्यानंतर इथं अशा पद्धतीने 4 कवच आहेत, म्हणजे 4 वेगवेगळी विविध अशी कवच आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे कवचांची संख्या वरून खाली वाढत जाते, कवचांची संख्या वरून खाली वाढत जाते. मात्र त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकच आहे. याचा अर्थ त्यांचे संयोजन इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांची संख्या एकच आहे. संयोजन इलेक्ट्रॉन एकच आहे याचा अर्थ रासायनिक गुणधर्म त्यांचे सारखेच आहेत. रासायनिक गुणधर्म गणामध्ये वरपासून खालीपर्यंत हे सारखेच आहेत. हे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन वरून आपल्याला त्याची प्रचिती येते. फक्त कवचांची संख्या वाढते. म्हणजे होतं काय माहितीये का, त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा वाढ जी आहे ती टप्प्याटप्प्याने होणारी जी वाढ आहे ती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. जसं आपण पहिल्या गणातलं पाहिलं तसं आपण अजून एक उदाहरण बघूया. दुसरं गण जे आहे, दुसरा गण, त्याचा आपण विचार करूया. त्याचे काही मूलद्रव्ये जी पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याचा आपण विचार करूया. त्याच्यामध्ये 3 उदाहरण त्यांनी दिलेत बघा. बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम. मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम आहे. आता बेरिलियमचा अणुअंक त्यांनी दिलेत बघा 4 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे,
आणि कॅल्शियमचं 20 असेल, कॅल्शियमचं 20 आहे, तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय होतं बेरिलियमचं 2, पहिल्या कक्षेमध्ये 2, उरलेल्या कक्षेमध्ये 2 असं होतं. मॅग्नेशियमचं काय होतं मागेसारखं, पहिल्या कक्षेत 2, नंतर 8, नंतर 2. त्याच्यानंतर कॅल्शियमचं काय होतं 2, 8, 8 आणि 2. तर अशा प्रकारे दुसऱ्या गणातील काही पहिले 2-3 मूलद्रव्यांचं मी इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिलंय. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कवचांची संख्या दुसऱ्या आवर्तनामध्ये 2 आहे, तिसऱ्या आवर्तनामध्ये 3 आहे, त्याचबरोबर चौथ्या आवर्तनामध्ये 4 आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुसऱ्या गणामध्ये याच्या वरती कुठलंही मूलद्रव्य नाही. हायड्रोजन नंतर तिकडच येतो, अगदी 18व्या क्रमांकाचा गणामध्ये हेलियम हा मूलद्रव्य त्याच्यामध्ये येतो. म्हणजे हायड्रोजनच्या शेजारी उजव्या बाजूला असं मूलद्रव्य त्याच्यामध्ये नाहीये. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आपण लिहिलं 2, 2, 2, 8, 2, 2, 2, 8, 2. तर याच्यामध्ये कवचांची संख्या वाढत गेली. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये असणाऱ्या कवचांची संख्या वाढत गेली म्हणजेच, आणि त्याचबरोबर बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या मात्र स्थिर राहिली. तो गण क्रमांक जेवढा आहे तेवढाच त्याचे संयोजन इलेक्ट्रॉन्स असतील. आता एकाच गणामध्ये अशा प्रकारचे संयोजन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये बाहेरच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत संयोजक इलेक्ट्रॉन त्यांची संख्या सारखीच आहे. म्हणजे ते रासायनिक दृष्ट्या साधर्म्य आहेत, म्हणजेच त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत. फक्त त्याच्यामध्ये असणारे जे ग्रॅड्युएशन आहे, त्यांच्यामध्ये होणारी जी वाढ जे काही कमी जास्त होणारी जी वाढ आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जो फरक आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहे. जसं आपण याचं पाहिलं तसं अजून एक उदाहरण बघूया. ते आपण पाहूया म्हणजे हॅलोजन्सचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तर हॅलोजन्सचं उदाहरण आपण बघूया, किंवा हॅलोजनचं आपण उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं, तर हॅलोजनच्या बाबतीमध्ये पहिलं फ्लोरीन आहे. आता हॅलोजन कोणत्या गणामध्ये येतात, 17व्या गणामध्ये येतात. हॅलोजन मध्ये पहिला जो आहे तो फ्लोरीन आहे, दुसरा आहे तो क्लोरीन आहे, बरोबर आहे. तर फ्लोरीनचा अणुअंक आहे 9, जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 7 आहे. क्लोरीनचा अणुअंक आहे आपल्याला त्यांनी दिलेला तो 17, त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण येतं 2, 8, 7. हे दुसरं आवर्तन आहे, हे तिसरं आवर्तन आहे. आपण काही चौथ्या आवर्तनातील मूलद्रव्य घेतला नाही. फक्त त्याच्यामध्ये असणारा त्याच्यामध्ये जी ट्रेंड आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपण घडतं हे फक्त आपण त्याच्यामध्ये लिहिलंय. फ्लोरीनचा अणुअंक 9 आहे. मग ह्या 9 इलेक्ट्रॉनचं वितरण कसं केलं, पहिल्या कक्षेमध्ये 2, पुढच्या कक्षेमध्ये 7 आहे. क्लोरीनचं कसं केलंय, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यात 8 आणि पुढच्या मध्ये 7. म्हणजे प्रत्येक बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे, जी कक्ष आहेत आपण 1, 2, 3, तर याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती 7 आहे. म्हणजे त्यांना 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे हॅलोजन्सचं. जे 17 जे गण आहेत त्यांच्या मूलद्रव्यांचं असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे साहजिकच त्यांच्या रासायनिक गुणधर्म देखील सारखे असतील हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. फक्त प्रवणता जो काही ग्रॅड्युएशन जे त्याच्यामध्ये होणार आहे ते मात्र वेगवेगळं असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल की गण आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण याचा जर विचार केला थोडक्यामध्ये, तर एकाच गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते म्हणजेच त्यांचे रासायनिक गुणधर्म हे सारखे असतात. फक्त त्याच्यामध्ये होणारी जी वाढ आहे, त्यांची होणारी जी वाढ आहे, कक्षा किंवा कवच म्हणतो आपण, ते कवच वाढणार आहे. कवच वाढल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये काय बदल होतो हे आपण पुढच्या तासात पाहणारच आहोत की कवचांची संख्या वाढल्यानंतर अजून कोणत्या गोष्टींवरती परिणाम होतो. फक्त एक आहे, संयोजतीच राहते. संयोजतीच म्हणजे रासायनिक गुणधर्म जे आहे ते त्याच पद्धतीने असतात. फक्त रासायनिक गुणधर्मामध्ये कमी जास्तपणा म्हणजे प्रवणता हा जो गुणधर्म ही जी बाब आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ती गोष्ट जी आहे ते आपल्याला पाहता येईल. ते जसं आपण गण आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पाहिलं तसं आपल्याला आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण हा जो मुद्दा आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण व आवर्त, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण व आवर्त हा जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपण विचारात घेऊया की आता कोणती 2 आवर्त घेऊ आपण.
तर दुसरं आणि तिसरं आवर्त, कारण का पहिल्यामध्ये एक हायड्रोजन आहे, नंतर 18व्या गानामध्ये असणारा हेलियम आहे, त्याच्यामुळे तो पहिलं आवर्त घ्यायचा नाही, आपल्याला विचारात घ्यायचं ते दुसरं आवर्त. त्याच्यामध्ये काय घडतं बाबा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कशा पद्धतीने केलं जातं त्याचं आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यामध्ये लिथियम आहे, त्याच्यानंतर बेरिलियम आहे, नंतर बोरॉन आहे, कार्बन नंतर परत नायट्रोजन आहे, ऑक्सिजन झाल्यानंतर परत फ्लोरीन आणि निऑन, अशा पद्धतीने 4 आणि 4 8 मूलद्रव्ये आहेत. याचा क्रमांक 3 आहे, याचा 4 आहे, याचा 5 आहे, याचा 6 आहे, याचा 7 आहे, याचा 8 आहे, याचा 9 आहे आणि याचा 10 आहे. हे सगळे दुसऱ्या आवर्तामधले जे आवर्त किंवा आवर्तन जे आहे त्यातली मूलद्रव्ये आहेत. अणुअंक लिहिलेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक मूलद्रव्य हा डावीकडला मूलद्रव्य जो आहे त्याच्यापेक्षा एका अणुअंकाने उजवीकडला मूलद्रव्य जास्त असतो त्याचा अणुअंक. आणि अशा पद्धतीने त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप काय होणार आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप होणार आहे 2-1 लिथियम. याचं काय होणार आहे 2-2, याचं काय होणार आहे 2-3, याचं 2-4, याचं 2-5, याचं 2-6, 2-7 आणि 2-8. बरोबर आहे. तर याच्यामध्ये लिथियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप 2-1 आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर फक्त आपल्याला काय पाहायला मिळतं, कवचांची संख्या सेम आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये आहेत किंवा आवर्तामध्ये आहेत त्याच्यामुळे 2च कवच वापरली जातील, पहिली आणि दुसरी कक्षा याच्यामध्ये वापरली जाईल. मात्र आपल्याला काय पाहायला मिळेल, मात्र इलेक्ट्रॉनची संख्या 1-1 ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या लिथियमच्या बाबतीमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन 1 आहे, बेरिलियमच्या बाबतीत 2, म्हणजे इथे 1 ने संख्या वाढली. अणुअंक वाढत गेला म्हणजेच बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या देखील अशी वाढत गेली. तर हा जो फरक आहे एकाच कवचामध्ये, एकच कवच बाहेरचं जे कवच आहे ते बाहेरचं कवच पूर्ण होईपर्यंत एकाच आवर्तनामधलं किंवा आवर्तामधलं बाहेरचं ज्या कवचामध्ये सुरुवात होते ते कवच पूर्ण भरून जातं. त्याच्यानंतर पुढच्या आवर्तनासाठी किंवा आवर्तासाठी पुढचं कवच येते, तिसरं कवच येतं. तर अशा पद्धतीनं अणुअंक वाढत गेला, त्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्याही त्याच्यामध्ये वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळतं. जसं दुसरं आवर्त पाहिलं आपण तसं आपण काय करूया, अजून एक उदाहरण बघूया. ते म्हणजे तिसरं आवर्त. तिसऱ्या आवर्तामध्ये काय पाहायला मिळतं, तिसऱ्या आवर्तनामध्ये काय पाहायला मिळतं तर ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आहे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर सिलिकॉन फॉस्फरस सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. साहजिक आहे सोडियमचा क्रमांक 11 आहे, म्हणजे हा 12 असणार आहे, हा 13 असणार आहे, हा 14 आहे, हा 15, हा 16, हा 17 आणि हा 18. इलेक्ट्रॉनिक स्वरूप असणारे पहिले कक्षेत 2 उरले, परत जे काय उरले ते 9 उरले, म्हणजे इथं 8 आणि इथे 2 8 1 2 8 2 2 8 3, नंतर 2 8 4 2 8 5 2 8 6 2 8 7 आणि 2 8 8. आता इथं जागा नाही पण पुस्तकामध्ये तुम्हाला दिलं व्यवस्थित, तर त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याचा अणुअंक 11 आहे. त्याच्यानंतर 1 ने अणुअंक वाढलेला मॅग्नेशियम आहे, त्याच्यामध्ये 2 8 2 आहे, म्हणजे इथल्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 ने भर पडली, इथं परत 1 ने भर पडली आहे. ॲल्युमिनियम मध्ये, सिलिकॉन मध्ये 1 ने भर पडली, फॉस्फरस मध्ये 1 ने भर पडली, सल्फर मध्ये 1 ने भर पडली, क्लोरीन मध्ये 1 ने भर पडली आणि आर्गॉन मध्ये 1 ने भर पडली. आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूप जे आहे ते याच पद्धतीने आलं. हे तिसऱ्या आवर्तनामध्ये आहेत किंवा आवर्तामध्ये आहेत, म्हणून 3 कवच जे आहेत ते इथं वापरली गेलेली आहे. कवच 30 आहेत, म्हणजे आपल्याला फक्त होतं काय माहितीये का, जे रासायनिक गुणधर्म आहेत ते शेजारच्या मूलद्रव्यांचा जर विचार केला, सोडियम आणि मॅग्नेशियम, त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळेल. पण सोडियमचा आणि आर्गॉनचा लांबचा आहे, त्यांच्यामध्ये मात्र
रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय की आवर्तनामध्ये लांबच्या मूलद्रव्यांचा आणि लांबच्या मूलद्रव्यांमध्ये असणारे जे रासायनिक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडेल. आपल्याला बऱ्यापैकी फरक जो आहे, तफावत जी आहे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र घनामध्ये मात्र तो फरक आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचे रासायनिक गुणधर्म तेच राहतील. मात्र आवर्तनामध्ये हा जो फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. कारण का, त्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन भिन्न आहे. त्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन सगळ्यात महत्वाचं काय, रासायनिक गुणधर्म कशावरती अवलंबून असतात, फक्त अणुअंकावरती अवलंबून असतात असं नाही. अणुअंक तर ठीक आहे, पण इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कसं आहे आणि बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, त्या संख्येवरती अवलंबून असतात. मग मूलद्रव्याचा एखाद्या अणुअंक कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, पण त्यांच्या बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, ते जास्त क्रियाशील असतील, ते धातू गुण त्याच्यामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर समजा 6 आहे, 7 आहे, 8 आहे, तर ते निष्क्रिय असतील, अधातू असतील, ते कमी क्रियाशील असतील. अशा पद्धतीने त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कसं आहे, त्याचं त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कसं आहे, म्हणजे त्याचं स्थान कुठं येतं, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारा इलेक्ट्रॉन आणि घन क्रमांक हा जवळपास सारखा आहे, म्हणजे आहेच आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला त्या हेनरी मोसलेने मूलद्रव्यांची मांडणी केली, बरोबर तिथं त्या ओळीमध्ये आहे, म्हणजे तो त्याच गुणधर्माचा असेल. तर अशा पद्धतीचा रचना किंवा अभ्यास त्यांनी करून या गोष्टी मांडल्या गेल्या. तर आज आपण आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणजे काय हे आपण पाहिलं. घन व इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, घन व इलेक्ट्रॉनिक स्वरूपन याची माहिती पाहिली आणि आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन याची आपण माहिती बघितली. पान नंबर 23 वरती एक तक्ता दिलाय 2.8 नवीन आवर्त नवे कवच, आणि त्याचबरोबर वरती आधुनिक आवर्त सारणी दिलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सहज सर्व मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जे आहे ते आपल्याला करता येईल आणि ते आपल्याला पाहता येईल. अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे तो आपण बघूया. 2च मिनिटात आपण तो जो भाग आहे तो आपल्याला संपवायचा आहे. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिले बघा की गेल्या वर्षी आपण पाहिलं बघा काय, एन म्हणजे कक्षा क्रमांक असेल, बरोबर आहे. एन म्हणजे जर कक्षा क्रमांक असेल तर आपल्याला हे सूत्र माहिती आहे, 2n चा वर्ग. 2n चा वर्ग म्हणजे कक्षेतील एकूण समाविष्ट इलेक्ट्रॉन. एकूण म्हणजे जास्तीत जास्त किती बसतात, समजा पहिली कक्षा n 1 2 3, बरोबर, 2n चा वर्ग, बरोबर, 2n चा वर्ग 2 गुणिले 1 चा वर्ग, 2 गुणिले 2 चा वर्ग, 2 गुणिले 3 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 1 गुणिले 2. आता एकूण संख्या म्हणजे 2, इथं 4 दोन्ही 8, 3 चा वर्ग 9 दोन्ही 18, 2 8 18. तर अशा पद्धतीने पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यामध्ये 18. मी सांगायचा उद्देश हा होता की तिसऱ्यामध्ये 18, पण आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कॅल्शियमचं किंवा पोटॅशियमचं लिहित असताना पोटॅशियमचं ज्याचा अंक 19 आहे ते लिहित असताना 2 8 18 लिहित नाही, उरलेली जे काय आहे आपण 9 लिहित नाही, 9च्या ऐवजी 8 1 लिहितो, 8 आणि 1 लिहितो. तर हा जो फरक आहे तो मला तिथं सांगायचा होता. तो आपल्याला 11वी इयत्तेमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपन रसायनशास्त्रामध्ये केमिस्ट्री हा जो विषय आहे, ज्यांना शास्त्रीय शाखेसाठी जायचंय त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे अशा पद्धतीने का लिहिलं गेलंय, त्याच्यामध्ये काय कारण आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मी आजचा जो तास आहे तो आपण इथं संपवतो. मी उद्या पुढच्या तासाला पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा की आधुनिक आवर्त सारणातील आवर्तिकलाचे जे 3 मुद्दे आहेत, संयोज असू द्या, अणूंचा आकार असू द्या किंवा धातुगुण आणि अधातुगुण, हे 2-3 मुद्दे जे आहेत ते आपण उद्याच्या तासाला घेऊया. आपण थांबूया.